कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन पदवी मिळवण्यासाठी 3 वर्ष लागतात, पण आता ही डिग्री 2.5 वर्षात मिळाली तर तसं कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संधी असते, पण ही संधी वर्षातून 2 वेळा मिळाली तर हे दोन्ही बदल आता होणार आहेत। नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात आहेत। विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGCनं त्यासाठी नव्या नियमावलीचा मसुदा चर्चेसाठी जारी केलाय। काय आहे हा मसुदा? यामुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल होणार आहेत पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांची डिग्री आता 2.5 वर्षात मिळवता येणार आहे, तर 4 वर्षांची ऑनर्स डिग्री 3 वर्षात प्राप्त करता येणार आहे। सोबतच तुम्हाला कॉलेजला वर्षातून 2दा ॲडमिशन घेण्याची तरतूद त्यात समाविष्ट करण्यात आली आहे। जारी करण्यात आलेल्या मसुद्यानुसार एक्सेलरेटेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत 3 वर्षांची 6 सत्रांची डिग्री 5 सत्रांमध्ये, तर 4 वर्षांची 8 सत्रांची डिग्री 6 किंवा 7 सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येईल। त्यामुळे 3 वर्षांची डिग्री 2.5 वर्षांमध्ये, तर 4 वर्षांची डिग्री 3 किंवा 3.5 वर्षांमध्ये मिळवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुला झालाय। मात्र विद्यार्थ्यांना त्या पदवीसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे। तसंच कमी झालेल्या कालावधीतच डिग्रीसाठी आवश्यक क्रेडिटही प्राप्त करावे लागतील। तर एक्सटेंडेड डिग्री प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीचा कालावधी वाढवता येईल। त्यामुळे 3 किंवा 4 वर्षांची पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 1 वर्षांचा किंवा 2 सत्रांचा कालावधी मिळू शकणार आहे। UGCच्या या मसुद्यानुसार शिक्षण संस्थांना काय करावं लागणार आहे तेही पाहूया। अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या 10% विद्यार्थ्यांनाच एक्सेलरेटेड डिग्रीचा पर्याय देता येणार आहे। एक्सटेंडेड डिग्रीसाठी विद्यार्थी संख्येची कोणतीही अट नसणार आहे। संस्थांनी नियुक्ती केलेली समिती विद्यार्थ्यांच्या प्रथम आणि द्वितीय सत्रातील गुणवत्तेवरून त्यांची एक्सेलरेटेड डिग्रीसाठी निवड करता येईल। त्यामध्ये विद्यार्थ्यांची कमी कालावधीत क्रेडिट मिळवण्याची क्षमता तपासली जाईल। विद्यार्थ्यांना एखाद्या विद्याशाखेची डिग्री मिळवण्यासाठी पदवी अभ्यासक्रमाला त्या विद्याशाखेतील 50% अभ्यासक्रम द्यावे लागणार आहेत। यानुसार विद्यार्थ्यांना त्या विद्याशाखेचे 50% क्रेडिट मिळवावे लागतील। त्याच्या जोडीला विद्यार्थी उर्वरित 50% क्रेडिट हे स्किल कोर्सेस, अप्रेंटिसशिप आणि अन्य विद्याशाखेतील विषय घेऊन मिळवू शकतील। UGCच्या या बदललेल्या मसुद्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे, यातल्या ठळक बाबी कोणत्या आहेत ते आता पाहूया। उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्षातून 2 वेळा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे। त्यानुसार जुलै किंवा ऑगस्ट मध्ये, तसंच जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये कॉलेजेसना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे। पाश्चात्य देशांच्या धर्तीवर हा नवा पर्याय भारतीय विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। त्यातून एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण वर्ष वाट पाहावी लागणार आहे। येत्या काळात शिक्षण संस्थांमध्ये 2 सत्रांमध्ये प्रवेशाचा विद्यार्थ्यांचा मार्ग खुला होणार आहे। दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्याशाखेच्या व्यतिरिक्त इतर विद्याशाखेच्या अतिरिक्त अन्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे। विद्यार्थ्यांना केवळ संबंधित विद्याशाखेची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पातळीवरील किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, असंही या मसुद्यात नमूद करण्यात आलंय। नव्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे। अशा प्रकारे नव्या मसुद्यानुसार विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।